माझ्यावर कोणाचा विश्वासच नाहीये. बरोबर आहे, माझ्या पोटात काही राहत नाही ना, त्यामुळे सगळा गोंधळ होतो सगळीकडे. नका सांगू, नाही नका सांगू, मला काय फरक पडतोय. काय करायचंय काका? काय? नाही नाही, मला काही ऐकायचं नाहीये, मला काही विचारूही नका, मला काही सांगायचं नाहीये, सांगूही नका मला. नका सांगू, मला काय फरक पडतो. काका सॉरी. कशाबद्दल सॉरी? मीच म्हणतोय ना, मला काही विचारू नका, मला काही सांगू नका. चला जाऊ दे मला. आहो तुम्ही काय कुठे निघालं? आता तुला मी जे काय सांगितलं ना तेच याला सांग. जाऊ दे मला बदललो. काका काका सॉरी. कशाला कशाला मला काय सांगताय आणि सॉरी म्हणताय? माझ्या पोटात काय राहत नाही ना, नका सांगू ना मला काही. काका नाही. कोण म्हणतं? कोण म्हणतं तुमच्या पोटात काही राहत नाही? आमच्या लग्नाचं एवढं मोठं सिक्रेट तुम्ही पोटात ठेवलंयत ना, मग आम्हीच तुमच्यावर अविश्वास दाखवू का? तरी तू आधी तिला अडवलंसच ना. ते चूक झाली माझी. पण आदितीने का नाही सांगितलं तुम्हाला? जय हा मग अगं मुलगी मानतात ना ते तुला, मग असं त्यांच्यापासून लपवायच्या का गोष्टी? ए माझ्या मुलीवर ओरडू नकोस. तू सांग ना, एवढं बोलतोयस तर. अहो काका, केतकर काका आहेत ना, तर ते काल पापड काढायला स्टूलवर चढले. अच्छा, एवढं सांगायचं होतं तर. काका ते पापड काढता काढता पडले, त्यांना हाताला मुकामार लागलाय. अरे काय सांगतोयस काय? मग हे तुम्हाला आत्ता सांगतोयस, हे आधी सांगायचं नाही? मला जाऊन भेटायला पाहिजे ना. हो हो काका, हळू हळू. तुम्ही असं पॅनिक होता ना, म्हणून. म्हणून काय? म्हणून नव्हतो सांगत तुम्हाला. तुम्हाला टेन्शन येईल ना म्हणून. आणि काका प्लीज कोणाला काही सांगू नका, आणि तुम्हीही घरी येऊ नका भेटायला. काका आमच्यावर चिडलेत माहितीये ना तुम्हाला. उगाच गडबड होईल ना म्हणून म्हणतोय. बरं नाही सांगत मी. खरंच. बॉन्ड पेपर लिहून देऊ का आता? बॉन्ड पेपरचा प्रश्न हे काय, जेव्हा बघावं तेव्हा इथे असता. कसल्या एवढ्या मिटिंगला सुरू असतात? हा, आणि तांगडे आहे ना, त्याला सांगा ना तुम्हाला काय हवं असलं तर. असे गप्प काय उभे राहिलात? चला कामाला लागा. हो कदम, वहिनी साहेबांनी सिक्कीम टूरच्या अकाउंटची फाईल मागितली, तेवढी देता का जरा? यांचं काय चाललेलं असतं हे एकदा बघावं लागणार. भाऊ या 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 कदम, या बसा. हा बोला. भाऊ, बोला. ही सिक्कीमच्या अकाउंटची फाईल बर. आणि हे अकाउंटचे डिटेल्स मी सरांना पण मेल केले. मेल केले? व्हेरी गुड. कदम तुम्ही एकदम हायटेक झालात आता. ते जुने कदम मागे पडले ना? मी नाही पडलो, ते पडले. काय? कोण पडलं? कोण पडलं? अहो तुम्ही काहीतरी सांगत होतात, कोण पडलं? कोण पडलं? हा ते तुम्ही म्हणालात ना की तुम्ही खूप मागे पडला, ते पडलं. ते नाही म्हणजे पडलं असं झालं. खूप काम आहे, मी येऊ? कदम तुम्हाला काय जे बोलायचे ते बोलून टाका. हे तुम्ही ती कॉम्पिटिशन परत सुरू केली ना, ते खूप चांगलं झालं. आदितीमुळे झालं ते.
चल. कदम, तुम्ही कॉम्प्युटर शिकायला अदितीच्या घरी जात होतात ना? हो. तुमची आणि तिच्या बाबांची ओळख झाली असेल ना? हो. मग त्यांना आता जाऊन भेटलात का? त्यांची तब्येत बरी नाहीये तर? नाही. मी पण नाही भेटले. खरं तर भेटायला हवंय. ते कुठे, म्हणजे विरारलाच आहेत का इथे आलेत काकांच्याकडे? काय माहित नाही. तुमची आणि त्यांची भेट इथे अदितीच्या काकांकडेच झाली असणार ना? हा हो, म्हणजे मी कम्प्युटर शिकायला जायचो ना, म्हणजे कम्प्युटर शिकताना ते मला भेटले आणि म्हणले काय कसं काय. म्हणलं हो मस्त व्यवस्थित आहे. चल मग येऊ मी. हो हो या. दिन्यालाच विचारायला हवं. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मी कुमुदिनी बोलतेय. कशा आहात तुम्ही? हॅलो, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. बोला ना. दिन्या आहे का? ते जरा आराम करतायत. बर बर. अदितीकडून मला कळलं म्हणून मी यांच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता. आता हात बरा आहे. जरा सूज होती, पण काळजी करण्यासारखं काही नाही असं डॉक्टर म्हणाले. हात? हो, हाताला थोडा मुका मार लागलाय. हाताला लागलं? हो, टेबलवर चढले होते. टेबलावर कशाला चढले? स्वभाव. आता तुमच्या मित्राचा स्वभाव तुम्हाला माहितीये. सांगून ऐकणार आहेत का? पडले टेबलवरून. कोण? दिन्या पडला? हो. अरे बापरे, मला वाटलं की अदितीचे बाबा पडले. म्हणजे अदिती मला म्हणाली ना की बाबांची तब्येत बरी नाहीये, तर त्यांची चौकशी करायला फोन केला. त्यांना भेटायला येणार होते मी, म्हणून फोन केला होता. तर हे दिन्याचं काय? बरं, दिन्या कुठे आहे? हो, तेच आराम करतायत. बर बर, मग मी येईनच त्याला भेटायला. त्याला म्हणावं काळजी घे. हो. बर बर, ठेवते मी. अदिती, अगं काय ऐकते मी हे? काय झालं? कोण दिन्या टेबलावरून पडला? म्हणजे काका तुझे ते टेबलावरून पडले कसे? अगं तू मला सांगायचंस तरी. तो इथे येऊन गेला त्याच्यानंतर मी त्याला फोनही नाही केलेला. तुला माहित होतं ना? आता तर त्याला भेटायलाच हवं. खरं आजच आले असते भेटायला, पण आज एक महत्वाची मीटिंग आहे ना. काय ग दीदी, खूप लागले का? म्हणजे काय झालं नक्की?
नाही, त्यांना फक्त मुकामार लागलाय. अरे देवा. नाही, बरेत ते. अगं पण नाही, खरंच बरेत ते, आता बरेत. नक्की? हो हो. ठीक आहे, मी बघते मग काय करायचं ते. अगं असं काही झालं तर मला सांगत जा. विसरू नकोस तू, तुझे काका म्हणजे बालमित्र आहे माझा. आज ना उद्या त्याला भेटायला हवंच मला. सॉरी सॉरी, चालू दे तुमचं. खरं तर चहा हवा होता. आता आतमधून मागितलं तर चहा बरोबर लेक्चर पण मिळेल. त्याविषयी चाललंय ते बरं आहे. हे काय? याला चहा असं म्हणतात. हो, पण तुला कसं कळलं मला चहा हवाय ते? लग्नाला एवढी वर्ष झाली, बायकोला काय हवंय हे तुम्हाला जरी कळत नसलं तरी तुम्हाला चहा कधी लागेल याची मला पूर्ण कल्पना आहे. कळते कळते, मला कळतंय. हो, काहीतरी हवं असणार तुला, त्याशिवाय न मागता कसा चहा देशील तू? बोल बोल. आज तिचा फोन आला होता. तिचा नाव असेल ना तिला? कुमुदिनीचा. काय? तुम्हाला भेटायला येते ती. म्हणजे या भाडेकरून शेवटी सांगितलं त्यांना? तुला काय गरज होती त्यांच्याकडे कुमूसाठी निरोप पाठवायची? अहो, जयनी तिला काही नाही सांगितलं. तिचाच फोन आला होता अण्णांची तब्येत विचारण्यासाठी. तेव्हा मी चुकून बोलून गेले, तुम्ही पडलात ते. गरज काय होती पण सांगण्याची? नको तिथं हुशारी बरी करतेस. अहो, असे चिडू नका. तुम्हाला बरं वाटायला हवं ना. ती मैत्रीण आहे तुमची, ती येते घरी तर येऊ देत ना. काही लहान मुलगा नाहीये मी, पडल्यावर अख्ख्या गावाला आमंत्रण द्यायची. मी आमंत्रण वगैरे दिलेलं नाहीये. तीच येते आपण. मला कुमुला किंवा कोणालाही भेटायचं नाही. हे तुम्ही बोलताय? ज्यांनी कॉम्प्युटरवर तिचा इतके दिवस शोध घेतला आणि आता आज ती तुम्हाला बघायला तुमच्या घरी येते, तर तुम्ही भेटायचं नाही म्हणता? मी माझ्या मैत्रिणीला भेटू शकतो, पण भाडेकरूंच्या बॉसला नाही. आता कुमुनीत त्यांच्याबद्दल विचारलं तर काय करायचं? काय मी सुद्धा खोटं बोलायचं का? सांगून टाकायचं सगळं जे मला माहिती आहे ते? आणि हे बघ, एक लक्षात ठेव, ती आली तर मी खोटं बोलू शकणार नाही आणि मला खोटं बोलता येत नाही. बस, चल. जय, का? अरे ऐक ना, मी काय म्हणतोय ते. बोला काका, काय झालं? अरे मी खरंच आऊना काहीही सांगितलं नाही. म्हणजे मी केबिन मध्ये गेलो, फाईल दिली आणि तसाच बाहेर निघालो. पण आऊना काय कसं काय कळलं मला काय कल्पना नाही रे. काका, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा, म्हणजे मी कधी काही बोलू शकतो असा विश्वास आहे ना. नाही काका, तिला तसं नाही म्हणायचं. तुम्ही जे काही सांगताय त्यावर विश्वास आहे आमचा. अरे जय, मी यावेळी ना खूप कंट्रोल केला. मी केतकांबद्दल एक शब्द सुद्धा काढला नाही. उगाच तोंडातून काय बाहेर पडेल ना म्हणून मी तसंच बाहेर पडलो. पण मला काय कल्पना नाही यार, कसं त्यांना कळलं? हो काका,
आम्ही सांगतोय ना, खरंच विश्वास आहे तुमच्यावर. आणि आता जर तुम्ही आज चुकून काहीतरी बोलून गेला असला तरी आऊंना कळलंय काका पडल्याचं. त्यामुळे पुढे काय होईल ते बघायला हवं ना. काका, एकतर तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, तुमच्या स्वभावात नसून सुद्धा फक्त आमच्यासाठी तुम्ही खोटं बोलताय. खरंच थँक्यू सो मच. अरे मी खरंच काय सांगितलं नाही. काकूंचा फोन. हॅलो काकू, काय झालं? काका ठीक आहेत ना? हो हो अगं ते ठीक आहेत, पण तुम्ही कुठे आहात? हा, आम्ही ऑफिसमधून निघतोच आहोत. आदिती, कुमुदीने काही म्हणाले का ग? का, काय झालं? अगं तिचा फोन आला होता अण्णांच्या तब्येतीची चौकशी करायला. मला वाटलं की ह्यांच्या तब्येतीची चौकशी असेल. मी गोंधळून गेले ग, आणि मी तिला हे पडल्याचं सांगितलं. चुकून निघून गेलं ग तोंडातून. नाही नाही काकू, इट्स ओके, काही हरकत नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही होणार नाही. अगं ती ह्यांना भेटायला येते म्हणाली इथे. आज नाही, आज शक्य नाही होणार, कारण त्या मीटिंगला गेल्या आहेत. नशीब. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतो, मग बोलू आपण. हो हो या लवकर. काय ग, काय झालं? काकूंना कसलं टेन्शन? आऊंनी घरी फोन केला होता आणि तेव्हा काकांविषयी कळलं आऊंना. कळलं? कळलं ना, मी नाही सांगितलं ते. हो हो काका. अजून काही बोलल्या का आऊ काकूंना? हो, आज त्या घरी येणार आहेत काकांना भेटायला. बाप रे, म्हणजे आऊ केतकरांना आज भेटलं तर? काका, आज ते शक्य नाही, कारण आऊ मीटिंगला जाणार आहेत. अरे आज नाही तर उद्या येतील ना, आपण कधीतरी येतील ना. पण केतकर काय खोटं बोलू शकत नाही. मी त्याला फोन करून विनंती करू का? नको काका, त्यांनी काहीच होणार नाही. काकांना खोटेपणाची खूप चीड आहे, आणि आता त्यांना जे वाटतं तेच करू दे. आजपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. जेव्हा सर आमच्या घरी आले होते तेव्हा सुद्धा त्यांनीच सगळं सावरून घेतलं होतं. अगं पण काका, आदिती बरोबर बोलते. अजून किती सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून. त्या ऑफिसमध्ये तुम्ही सगळं सांभाळून घेता, घरी काकू काही न बोलता काकाही खूप काही करतात आमच्यासाठी. आता नको वाटतं. बघू, काहीतरी मार्ग निघेल. आता निघूया. चला काका. या मुलांना माझ्यामुळे टेन्शन आलं असणार. उगाच बोलून बसले मी. कुमुदिनीचं पूर्ण ऐकून तरी घ्यायला हवं होतं मी. अरे देवा, काय झालं? हो तुम्ही कुठे निघालात? वय असं नीट विचारायला काय झालं? काळीच घाशामध्ये आणलंस माझं. आता ह्या आशा हाताने निघालात कुठे, तर काळजी नाही का वाटणार? माझ्या माहितीप्रमाणे माणसं पायावर चालतात, आणि मी माझ्या पायावर चालायला समर्थ आहे. अहो पण ती तुमची कुमू आली तर? मग गप्पा मारत बस तू तिच्याशी. काय हसतेस काय? मी काय कोणाला घाबरून पळून जात नाही इथून. मग त्या कुलकर्णीचं महत्वाचं काम आहे म्हणून चाललोय त्याच्याकडे. जाऊ दे, तुला नाही कळायचं. अगं बाई, कुमुदिनी आली वाटतं. मग आता आता काय कराल तुम्ही? कुठल्या तरी खोलीत बसता का? कुठे? इकडे इकडे बसू? किचन मध्ये बसता का? हा, किचन मध्ये कशाला? माझ्या घरात मी कशाला लपून बसू? काय काय चाललंय काय हे? अहो हळू. हे घर माझं आहे, आणि माझ्याच घरामध्ये मी काय लपायचं? अहो तसं लपायचं काही कारणच नाहीये. आदितीने सांगितलं की त्या मीटिंगला जाणार होत्या. अच्छा, म्हणजे भाडेकरूंची बोलणं झालं वाटतं तुमचं?
आता परवानगी दिली आहेत ना, मग आता काही बोलू नका. आता तू दरवाजा उघडणार आहेस की नाही? हो हो उघडते. काय कशा आहात? काय झालं? मी आत येऊ ना? का दिन्यानं सांगितलंय मी आले तर घरात घ्यायचं नाही म्हणून?